ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादा व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी। या सप्ताहात आपण करत असलेल्या कामात मनाप्रमाणे आपल्याला यश नक्कीच मिळेल, परंतु काय होणार आहे, काही आपल्या चुकीच्या सवयी किंवा अविवेकीपणा किंवा विचार न करता एखादं काम करणे अशा वागण्या करण्यामुळेच आपल्याला मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते, अन्यथा आपले काम नीट सुरळीत होऊ शकतं। जर या गोष्टी आपण सुधारून आपण त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला, आपल्या चुका मान्य करून त्यात जर बदल करण्याचा प्रयत्न केला तर खूप सारी आपली अडलेली जी कामं आहेत जी पूर्ण होत नाहीयेत, ज्या कामामध्ये अडचण येते किंवा होता असं वाटतंय पण ते पूर्णच होत नाहीत, अशा कामामध्ये रखडलेली कामे सुद्धा आपल्याला पूर्ण होताना दिसतील। पण कधी आपल्या चुका आपण मान्य करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर, जर आपण चूक करूनही जर आपण चुकतच नाही, जर आपल्याला असं वाटत असेल तर कोणीच त्याला काही करू शकत नाही, परंतु खरंच जर आपलं चुकत असेल आणि ती चूक आपल्याला मान्य होत असेल तर त्यात आपण सुधारण्याचा प्रयत्न करा। अडलेली सुद्धा न होणारी सुद्धा कामे आपल्याला या सप्ताहात पूर्ण होताना दिसतील किंवा त्यात सुधारणा तरी झालेला आपल्याला पाहता येईल। आता श्रावण मासानिमित्त आपण एखादे अनुष्ठान जर करणार असाल तर अतिउत्तम करालच, कारण श्रावण मास सुरू आहे, आपल्याला आवडीचा मास आहे तो, तर आपण श्रावण मासानिमित्त एखादे अनुष्ठान किंवा धार्मिक आध्यात्मिकाचा संकल्प करा आणि धार्मिक वातावरण त्याच्यामुळे आपल्याला लाभेल आणि एक शांती, वेगळ्या प्रकारची एक आत्मिक धार्मिक शांती आपल्याला लाभेल आणि ती शांती लाभल्यामुळे मन शांत असेल आणि जो काय हाताताईपणा सध्या आपल्याला सुरू आहे, आपण जो करत आहात तो सुद्धा कमी होईल, त्याच्यावरती आपल्याला मात करता येईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 9 आणि 10, शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे पिवळा, याचा आपण लाभ करून घ्या। येणाऱ्या 9 तारखेला नागपंचमी आहे, त्या दिवशी आपण करायची उपाययोजना अशी आहे, आपल्याला जर नवनाग स्तोत्र येत असेल तर त्याचं पठण करा 9 वेळा। शंकराच्या देवळामध्ये जिथे नागाची प्रतिमा असेल त्या ठिकाणी जाऊन त्या नागाची पूजा करा, दूध पाणी किंवा लाह्यांचा लाडू किंवा लाह्या अर्पण करण्याचा प्रयत्न करा।
देवाकडे प्रार्थना करा. आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असो अथवा नसो किंवा इतर पित्राची काही दोषामुळे आपली जर कामे अडत असतील तर ह्या कालसर्पाच्या किंवा या राहूकेतूच्या म्हणजे सर्पाच्या पूजनामुळे, कालसर्पाच्या पूजनामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण जी काही पूजा कराल त्यामुळे नक्कीच काही गोष्टीतून आपल्याला निवारण झालेलं दिसेल आणि आपल्या कार्यामध्ये आपल्याला सफलता सुद्धा प्राप्त करून घेता येईल. तर ही उपाययोजना आपण नक्कीच करा. आपल्या वृषभ राशींचे इतर काही मित्र असेल तर त्यांच्याकडे पर्यंत हे शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील सुद्धा अडचणी दूर होतील. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.